ओबीसींप्रमाणे मराठा समाजाला शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा मिळणार. फडणवीस सरकारचा मराठा समाजासाठी मोठा निर्णय. मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना मदत जाहीर. मनोज जरांगे पाटलांची सर्वात मोठी मागणी मान्य. डरपोक निवडणुकीतून माघार घेत आहेत. जे विकले जात आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. आदित्य ठाकरेंचा नाव न घेता बाळा मानेंना टोला. महानिकोबार प्रकल्प एका उद्योगपतीसाठी संरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारचा खोटा प्रचार. राहुल गांधींचा मोठा आरोप. ममता बॅनर्जींच्या बैठकीला फक्त 8 आमदार आणि 6 खासदार उपस्थित. तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता. आमची संख्या आणखी वाढणार. 59 आमदार फोडल्यानंतर ऋतुव्रता बॅनर्जींचा नवा दावा. केईएम रुग्णालयातील सर्व MRI मशीन्सच बंद. MRI साठी रुग्णांना थेट पुढच्या 2 महिन्यांची तारीख. आरोग्याच्या बेसिक सुविधाही इतक्या श्रीमंत पालिकेला देता येत नाहीत. सवाल उपस्थित. मध्य रेल्वेवरती आज विशेष मेगा ब्लॉक. आसनगाव ते कसारा स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद. दुपारी 2 वाजल्यापासून मध्यरात्री 3 वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक. जुन्नरच्या खामगावात 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी. दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक. जमिनीच्या वादातून हाणामारी झाल्याचा प्रकार उघड. ढगफुटी सदृश पावसानं साताऱ्यातील कुकुडवाड हादरलं. मसवडसह अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित. मसवड, देवापूर, कुकुडवाड, वरकुटे, मलवडीमध्ये पावसाची हजेरी. हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. वादळी वाऱ्यामुळे घरावरील लोखंडी पत्रे उडाले. अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ झाल्याची माहिती. कोलकात्यातील महिलेचा नागपुरात धर्मांतर करण्याचा प्रयत्न. हिंदू महिलेच्या तक्रारीवरून 6 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद. जुनी कामाठीतील दर्ग्यामध्ये विनयभंग झाल्याचाही आरोप. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगड सजला. देशभरातील शिवभक्तांची किल्ले रायगडावरती मांदियाळी. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन.